नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. शरद पोंक्षे नावाचा एक नट आहे असं म्हटलं जातं आणि हा नट सतत काही ना काही बोलत असतो. त्यातून वाद निर्माण होत असतात. त्यांनी पुन्हा एकदा गरळ उकली असं आपण म्हणूयात की मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचली असती तर ती जाळलीच नसती, अशा आशयाचं त्यांचं हे विधान आहे. त्या विधानावरती उलटसुलट प्रतिक्रिया येतात. नेहमी शरद पोंक्षेंच्या विधानावर वाद होतात आणि शरद पोंक्षे हे काही बोलायचं थांबत नाही, हे आता सर्वांना कळून चुकलेलं आहे. मुळामध्ये शरद पोंक्षे यांचा बोलवता धनी कोण आहे आणि ते सतत कुणाच्या बळावर असं बोलतात, याविषयी आपल्याला सांगोपांग चर्चा करायची आहे. एकतर भारतीय जनता पक्षाशी संबंधित अनेक जण जेव्हा महामानवांविषयी, थोर पुरुषांविषयी वादग्रस्त विधानं करतात, त्यांचा अपमान होईल अशी विधानं करतात, त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते मूग गिळून गप्प बसलेले असतात. खरं तर हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्यांना त्यांचा विचार पुढे न्यायचा आहे. त्यामुळं असे विचार मांडणाऱ्यांना मूग गिळून गप्प बसल्याने पाठबळ मिळतं हे त्यांना चांगलं माहिती आहे. अशा विधानांवर त्यांच्या कोणी प्रतिक्रियाही घेत नाही, त्यांना कोणी विचारतही नाही, त्यामुळं त्यांचं फावतं. एकतर या सगळ्या विधानांमुळे सामाजिक कटुता वाढते, सामाजिक वातावरण बिघडतं आणि RSSचा विचार हा कोणत्या दिशेने घेऊन जाण्याची इच्छा प्रगट करतो हे वारंवार ध्वनित होतं. तरीसुद्धा परिवर्तनवादी विचारांचं म्हणा, त्याला पुरोगामी विचारांच्या मंडळीवर आजकाल खूप टीका केली जाते उजव्या विचारसरणींकडनं आणि त्या क्षेत्रात वावरणाऱ्या सगळ्या महान लोकांकडनं. पण अशा विधानांमुळं अजेंडा काय आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं आहे. शरद पोंक्षे यांनी केलेलं विधान आणि त्याआधी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असेल, प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, ही यादी फार मोठी आहे. यांनी केलेल्या प्रत्येक विधानामध्ये त्यांचा विचार डोकावत राहिलेला आहे आणि त्यांचा अजेंडासुद्धा दिसून आलेला आहे. त्यामुळं शरद पोंक्षेंच्या या विधानावर आपण काय भाष्य करावं, म्हणजे शरद पोंक्षेंच्या विधानावर भाष्य करायचं की नाही असाही विचार येतो आणि भाष्य केलं नाही तर मग या विषयावर आत्ताच बोललो नाही तर आज शरद पोंक्षे बोलत आहेत, उद्या गल्लोगल्ली असे शरद पोंक्षे तयार करण्याची तर भाजपची इच्छा नसेल असाही विचार मनात डोकावतो. त्यामुळं याच्यावर बोलायलाच पाहिजे. मुद्दा असा आहे की सामाजिक वातावरण बिघडू नये याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांवर असते. मग राज्यकर्ते कोणत्या का पक्षाचे असेना. मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये अधूनमधून अनेक जण वादग्रस्त विधानं करत असतात आणि मनुस्मृती चांगली आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली त्यामागे एक वैचारिक अशी भूमिका होती आणि ती भूमिका घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं कार्य केलेलं आहे. त्यामुळे मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्यांना राज्यकर्ते कोणत्या पद्धतीनं वागवतात हा प्रश्न इथं महत्त्वाचा ठरतो. एकतर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत हे मान्य आहे असं तुम्ही सांगता, आम्ही त्यांचे पाईक आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या विचारांना मानतो आणि त्याच विचारावर काम करतो असं एकीकडे तुम्ही सांगता आणि दुसऱ्या बाजूला शरद पोंक्षेसारखा एक माणूस विधान करतो त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ स्पष्ट होतो आणि याच्या आधीही तो स्पष्ट झालेला आहे की मी आधी जी नावं घेतलेली आहे ती परत घेत नाही. पण या सगळ्या लोकांनी ज्या ज्यावेळी वैचारिक आपली दिवाळखोरी जाहीर केली किंवा त्यांची एक वैचारिक भूमिका आहे असं पण आपण म्हणूयात, काही जणांना ते वैचारिक दिवाळखोरी शब्द खटकेल, पण तुमचा विचार आहे आणि तो तुम्ही जाहीरपणे सांगत आहात, तर हा तुमचा विचार तुमच्या सोबत राहणाऱ्यांना पटतो आहे आणि तो पटणारा आहे म्हणून तुम्ही मांडत आहात आणि आता तुम्ही त्याच विचाराच्या मंडळींना सत्तेत बसवलेलं आहे. हा तुमचा आत्मविश्वास आहे असं यातून जाणवायला लागतं आणि मग अशावेळी प्रश्न शरद पोंक्षेंना विचारायचा नसतो. शरद पोंक्षेंनी मी जसं म्हटलं की आपण त्यांना वैचारिक दिवाळखोरी म्हणू नये, कारण त्यांनी त्यांचा विचार मांडलेला आहे. ज्यांना त्यांच्यावर टीका करायची कदाचित माझं मत असेल, अनेकांचं मत असेल, पण शरद पोंक्षे एक विचार ठामपणे मांडत आहेत
आणि त्यांना पाठबळ मिळत आहेत. आपल्याला त्या पाठबळ करणाऱ्या लोकांनाच हा प्रश्न विचारायला पाहिजे की शरद पोंक्षे यांनी जे मत प्रदर्शन केलं आणि त्याविषयी त्यांचं जे मत सातत्याने ते मांडत आहे, तर त्याला तुम्ही प्रोत्साहन देणार आहात की त्याला विरोध करणार आहात. खरं म्हणजे हा प्रश्न पण खूप काही जणांना भाबडा वाटेल की तुम्ही ज्यांचा माणूस आहे त्यांनाच कसं काय प्रश्न विचारू शकता. पण हा प्रश्न भाबडा नाही, तो यासाठी विचारायला पाहिजे की राज्यघटनेनुसार जी आपण लोकशाही स्वीकारली, त्या लोकशाही प्रक्रियेमधून कोणता का विचार मानणारे असे ना, त्यांनी लोकशाही प्रणालीमध्ये लोकांना साकडं घालून सत्तेचा सोपान काबीज केलेलं आहे. आणि सत्तेवर बसलेल्यांना कोणताही विचार मांडताना याचं भान असलं पाहिजे की कोण समाजामध्ये काय विष पेरत आहे की वातावरण खराब करणारी विधानं करत आहे. त्यामुळं शरद पोंक्षे सारखा एखादा नट बोलतो किंवा राज्यपाल पदावर बसलेला एखादा माणूस बोलतो, हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं राज्यकर्ते या बाबतीमध्ये कानाडोळा का करत आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मुळामध्ये शरद पोंक्षे हा त्या विचारसरणीमधला मला असं वाटतं एक पिल्लू आहे. आणि आपल्याला जे बोलता येत नाही त्यावेळी आपण पिल्लू सोडून देत असतो, तसं हे सोडलेलं पिल्लू आहे. यामध्ये तीळ मात्रही शंका आता उरलेली नाही. आपण फार थोर माणसांच्या एकूणच तुलनात्मक बोलण्यापेक्षा शरद पोंक्षे यांनी जर म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती. तर कदाचित शरद पोंक्षेंना विचारायला पाहिजे की राज्यघटना जर तुम्ही वाचली असती किंवा राज्यघटना वाचल्यानंतरही तुम्हाला ती पटली असती तर तुम्ही असं विधान केलंच नसतं. त्यामुळं शरद पोंक्षे असतील किंवा राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असतील किंवा मग ते आमदार भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळ्या पद्धतीने विधानं करणारे असतील, काही उत्तर प्रदेशमधले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, छत्रपती शिवरायांच्या विषयी त्यांच्या आग्र्याहून झालेल्या सुटकेविषयी केलेली त्यांची बेताल विधानं असतील, या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते का बोलत नाही हा आमचा खडा सवाल आहे. आणि जर या सगळ्या मंडळींना तुमचा पाठिंबा असेल तर मग तुम्ही दरवेळी 14 एप्रिल आता तोंडावर आलेलं आहे, 14 एप्रिलला जाऊन तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मान्य करता असं सांगतात. 6 डिसेंबरला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं देशाला किती फायदा झाला हे त्यावेळी त्या दिवसापुरतं तुम्ही मान्य करता. आणि उरलेले 363 दिवस आपण आता हे 2 दिवस सोडून देऊया, आणखीन काही दिवस असतील तर साधारणपणे 360 दिवस ज्या पद्धतीनं विचारसरणी आपण पुढे नेता, तर त्यावेळी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मान्य नसतात असंच म्हणावं लागेल ना. मुळामध्ये शरद पोंक्षे या नटाला त्यांनी एक असं वर्तुळ आखून घेतलेलं आहे आणि तेवढ्यापुरतं तो सातत्याने बोलत असतो. आता काही जणांचं म्हणणं असं आहे की शरद पोंक्षे यांनी केवळ मनुस्मृतीच्या बाबतीत विधान केलेलं नाही तर त्यांनी एक राजकीय विधानसुद्धा करून टाकलेलं आहे. ते असं म्हटलं की भारतीय जनता पक्षाची जर काँग्रेस होऊ लागेल तर 10 भारतीय जनता पक्ष उभा करण्याची ताकद ही RSSमध्ये आहे. हे विधान ऐकल्यानंतर अनेकांना बरं वाटतं की शरद पोंक्षेंनी भारतीय जनता पक्षाला सुनावलेलं आहे. अरे पण ते मुद्दाम ठरवून केलेलं विधान असतं आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदाच होत असतो. त्याला भारतीय जनता पक्षाचं कुठलंही नुकसान करायचं नसतं. एक सुद्धा तुम्ही म्हणजे एकाच्यापेक्षा दुसरी भारतीय जनता पक्ष त्यांना उभाच करायचं नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाला कोणत्या विचारानं पुढं जायचं आहे हा आपला आजचा सवाल आहे. भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला त्यावेळी त्यांनी वेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. राज्यामध्ये ज्या राज्यात सत्तेवर आल्या त्यावेळी त्यांनी वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. म्हणजे जो विचार शरद पोंक्षेसारखे त्यांचे अनुयायी मांडतात तो विचार समोर नेऊन ते कधीच राजकारण करत नाही आणि सत्ता काबीज करत नाही किंवा सत्तेला जाण्यासाठी त्यांचा तो रस्ता नसतोच. सत्तेवर जाण्याचा रस्ता वेगळा असतो, तो असतो सबका साथ सबका विकास, अच्छे दिन आने वाले है, मोदी है तो मुमकिन है. काँग्रेसचा भ्रष्टाचार असतो आणि तो असायला काँग्रेसचा भ्रष्टाचार हा मुद्दा असायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्या बाबतीत आपण भारतीय जनता पक्षाला काय कोणालाही आपण समर्थन करू.
भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराचा आत्ता आपण विषय घेत नाही आहे, आपण शरद पोंक्षेच्या विधानावर चर्चा करत आहोत. त्यामुळे असे वेगवेगळे मुद्दे घेऊन तुम्ही सत्तेचा आपला मार्ग निवडता आणि जो मार्ग तुमचा खरा ठरलेला आहे तो शरद पोंक्षेसारखे लोक सातत्याने सांगत असतात आणि तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. हा याच्यामधला खरा म्हणजे त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे शरद पोंक्षे यांनी केलेलं जे विधान आहे ते आता काही लोक गांभीर्याने घेत नाही, काही लोक गांभीर्याने घेतात. पण मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील, यांनी या सगळ्या विधानाबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. जर त्यांना हे मान्य असेल की शरद पोंक्षे बोललेलं योग्य आहे, तर मग मात्र नाईलाज आहे. कारण मग तुम्ही सरळ सरळ जाहीर करता आहात की शरद पोंक्षेंना तुमचं समर्थन आहे. आणि शरद पोंक्षेंना जर समर्थन नसेल तर मग शरद पोंक्षेंना तुम्ही तुमच्या वर्तुळामध्ये ज्या पद्धतीनं स्थान देतात, तर त्यावरून अंदाज येतो की तुमचा हा दुटप्पीपणा आहे आणि तुम्ही एक विचार सतत पुढे घेऊन जात आहे आणि तो विचार हा भारतीय राज्यघटनेच्या विरोधातला विचार आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या समतेच्या आणि बंधुतेच्या विचाराच्या विरोधातला विचार आहे. आणि त्यामुळंच तुम्हाला कुठंतरी वर्णव्यवस्था जशी आहे तशीच अभिप्रेत आहे का, आणि लोकशाहीमध्ये अशा कुठल्याही वर्णव्यवस्थेला थारा नसतो आणि तो थारा राज्यकर्त्याने देऊ नये अशी अपेक्षा असते. त्यामुळे वेळोवेळी अशी होणारी विधानं तुम्ही कानाडोळा करून बाजूला सोडून देता आणि त्याच्यावर जे विरोधक आहे तर ते चर्चा करत राहतात आणि तुम्ही मात्र मूग गिळून गप्प बसता. कारण एकच आहे की शरद पोंक्षे हे तुमचं पिल्लू आहे आणि ते सतत अशाच पद्धतीने बोलत राहणार आहे, कारण ते तुम्हीच सोडलेलं आहे. तर न्यूज यात्रावर या सगळ्या विषयावर आपण अशाच पद्धतीने चर्चा करतो. शरद पोंक्षेंसारखे इतरही अनेक जण आहेत की जे अशी विधानं करतात. या बाबतीमध्ये यांच्या अजेंडा बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं, आपण मनमोकळं आपलं मत नोंदवा आणि या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी व्हावा अशा आवाहन करतो आणि थांबतो. आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.